दरम्यान ठाकरे बंधूंच्या मेळाव्यानंतर महायुतीच्या नेत्यांकडून टीकेचे बाण सोडले जातात। महायुतीच्या नेत्यांकडून उद्धव ठाकरेंना लक्ष्य करण्यात आलंय। उद्धव ठाकरेंवर राज यांना सन्माननीय म्हणण्याची वेळ आल्याचं दरेकर यांनी म्हटलंय। उद्धव ठाकरेंचं भाषण निवडणुकांसाठी होतं अशा शब्दांमध्ये खासदार नरेश म्हस्के यांनी देखील उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला। उद्धवजी ठाकरे साहेबांची अगतिकता दिसत होती। रुदालीच्या भूमिकेत ते त्या ठिकाणी दिसत होते। म्हणजे एका बाजूला सत्तेसाठी नाही मराठी माणूस बोलायचं, पण सत्ता गेल्याचं वैषम्य त्यांच्या भाषणामध्ये त्या ठिकाणी दिसत होतं। आणि आपण बघाल की यामध्ये राजकीय भविष्यातली पेरणी कशी करता येईल याचा प्रयत्न या इव्हेंटच्या माध्यमातून झाला। आजचं भाषण केवळ उद्धव ठाकरे यांचं महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि याकरता मराठी मुद्दा तापवणं, मराठी माणसांना भडकवणं हा एकमेव मुद्दा आजच्या उद्धव ठाकरे यांच्या भाषणात होता। आमदारांपैकी किती आमदार उपस्थित होते, किती खासदार उपस्थित होते, एवढे सगळे खासदार एवढा प्रेस्टिजियस मेळावा म्हटले होते ना, किती खासदार उपस्थित होते, किती जणांचं तिथे त्या ठिकाणी वावरणं तुम्ही पाहिलं का? 2-4 लोक सोडून सगळे जे काय उपस्थित होते एका बाजूला जाऊन बसले होते। ही परिस्थिती त्यांची ही वेळ आलेली आहे, ही वेळ त्यांच्यावर आलेली आहे। राज साहेबांनी अत्यंत संयमी, आम्ही जरी विरोधात असलो तरी आम्ही त्यांची तारीफ यासाठी करतो की त्यांनी अत्यंत संयमी आणि मुद्देसूद ज्याला म्हणतात ते भाषण त्यांनी केलं। आणि मला वाटतं लोकांना सुद्धा त्यांचं ते भाषण आवडलं असावं। मराठी माणसाची एकजूट दाखवण्यासाठी आम्ही एकत्र आलो असं राजसाहेबांनी स्पष्ट केलेलं आहे। एकीकडे उबाठाचं भाषण पाहिलं तर तेच होतं, पुन्हा तेच टोमणे मारणं होतं, तेच ते विषय होतात। राजसाहेबांच्या भाषणाला जो उत्स्फूर्त प्रतिसाद लोकांनी दिला तो उबाठाला मिळालेला नाही। म्हणून काही लोकांनी जे काही मनाचे मांडे मनातल्या मनात मांडले होते की आता आपण सर्वजण एक आलेलो आहोत, आता आप सब कुछ अलबेल है, अनेकांनी प्रयत्न करून पाहिलं की एकमेकांच्या हातामध्ये हात घ्यावा, काय ते उंच करावेत, पण त्या दोघांनी ते केल्याचं कुठं दिसून आलेलं